ओके. लास्ट लेक्चर आपण क्वेश्चन नंबर 3 संपवला होता. प्रॅक्टिस सेट एक्सरसाइज 1.5 त्यातला आपण क्वेश्चन नंबर 3 यापूर्वी संपवलेला आहे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय बाळांनो, तर आपल्याला इथे काय दिले पाहून द्या. क्वेश्चन आता राईट अ सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट, कन्स्ट्रक्ट दिस स्विचिंग टेबल अँड इंटरप्रिट इट. ओके, काय करायचंय बाळांनो, तर आपल्याला इथे जे दिलेलं स्विचिंग सर्किट आहे, दिसतंय प्रत्येकाला स्विचिंग सर्किट, त्या स्विचिंग सर्किटचा सर्वात पहिले सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर त्यात सिम्बॉलिक फॉर्मचा स्विचिंग टेबल बनवायचा. आता टेबलचं जे आउटपुट येणार आहे त्या आउटपुटचं इंटरप्रिटेशन करायचं. समजला क्वेश्चन काय? टेबलचं जे आउटपुट येईल त्या आउटपुटचं इंटरप्रिटेशन करायचं. ओके, ठीक आहे. बनवा सिम्बॉलिक फॉर्म. ओके, बाळांनो सिम्बॉलिक फॉर्म बनवण्यासाठी क्लिअर कट स्विचिंग सर्किट समजलं पाहिजे. सर्वात पहिले इथे याला सपोज हे असं काहीतरी आहे, आपण असं गृहीत धरतो. बॅटरी, लॅम्प यांनी हे दिलेलं नाहीये, बरोबर. हा बॅटरी लॅम्पचा पार्ट यांनी दिलेला नाही, तो आहे असं गृहीत धरायचं आपला. तसं पण आपल्याला तशी काही घेण देणं नसतं. मग इथे बघ, इथे 3 पॅरलल लाईन्स, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ 3 पॅरलल लाईन्स म्हणजे 3 ऑर मध्ये असलेले पार्ट आहे. मग इथे आपल्याकडे 3 पार्ट एकाचे एकमेकाला ऑर मध्ये. सपोज मी त्याला ब्रॅकेट्स करून घेऊ. ऑर ऑर, बरोबर आहे. ओके, आता पहिली लाईन म्हणजे पहिला ब्रॅकेट एकच स्विच S1 म्हणजे तिथं फक्त एकच पार्ट घ्यावा लागणार आहे. S1 म्हणजे कोण? P. दुसरी लाईन S2 डॅश. आता बघा S2 म्हणजे काय? Q. आणि डॅश म्हणजे काय? निगेशन. ओके, त्यानंतर थर्ड लाईन म्हणजे हे तर एकमेकाला ऑर मध्ये. ओके, पण आता थर्ड लाईन बघा S1 डॅश S2. आता हे दोघं जण एकमेकाला सिरीज मध्ये म्हणजे अँड. म्हणजे इथे बघा S1 डॅश म्हणजे निगेशन P, सिरीज मध्ये म्हणजे अँड. S2 डॅश S2 म्हणजे Q. ओके, आता बघा 3 पार्ट आहे. असोसिएटिव्ह लॉ यूज करून आपण कोणत्या दोघांना ब्रॅकेट जरी दिला तरी काय फरक पडत नाही. मी या दोघांना फक्त ब्रॅकेट देऊन घेतलं. इथे फक्त मी ब्रॅकेट दिला, असोसिएटिव्ह लॉ यूज केला. 3 पार्ट जर एकमेकाला ऑर मध्ये असते तर कोणत्याही दोघांची ग्रुपिंग आपण करू शकतोय. मग मी या दोघांची ग्रुपिंग करून घेतली. ओके बाळांनो, आता हा जो काही आला, हा आला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. P ऑर निगेशन Q और निगेशन P अँड Q. ओके बाळांनो, सिम्बॉलिक फॉर्म झाला बनवून. सिम्बॉलिक फॉर्म झाला बनवून आपला बाळांनो. बरोबर आहे. आता बनवायचा आपल्याचा स्विचिंग टेबल. ओके, ठीक आहे. मग स्विचिंग टेबल मध्ये काय काय असेल बाबा? सर्वात पहिले PQ दोन चालले. मग पहिला असेल P, दुसरा असेल Q. P आला, Q आला, त्यानंतर पुढे असेल निगेशन P, नंतर पुढे असेल निगेशन Q. ओके बाळांनो, म्हणजे आता आपल्याकडे P हे स्टेटमेंट असणार, Q हे स्टेटमेंट असणार, दोघांचे निगेशन पण असणार. त्यानंतर हा छोटा ब्रॅकेट बनवूया. P और निगेशन Q. P और निगेशन Q. नंतर हा इकडचा ब्रॅकेट निगेशन P अँड Q. निगेशन P अँड Q. शेवटी या दोन्ही
राऊंड ब्रॅकेटचा घ्यायचा ऑर म्हणजे इथे शेवटी आपला घ्यावा लागणार पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. ओके बाळांनो, ही झाली ट्रुथ टेबलची आउटलाईन तयार. ओके, आता बाळांनो यात व्हॅल्यूज फिलअप करायच्या आहे. सर्वात पहिले पीच्या व्हॅल्यूज. पी साठी पहा, जर ट्रुथ टेबल असता तर 2T 2F. आता हा ट्रुथ टेबल नाही, हा स्विचिंग टेबल आहे. मग 1 1 0 0 1 0 1 0. बरोबर आहे. हे झाल्या पी आणि क्यूच्या व्हॅल्यूज फिलअप करू. आता बाळांनो सर्वात थर्ड कॉलम मध्ये या पीचं निगेशन घ्यायचंय. निगेशन ऑफ पी म्हणजे 1 चा 0 होणार, 1 चा 0 होणार, 0 चा 1, 0 चा 1. त्यानंतर क्यूचं निगेशन 1 चा 0, 0 चा 1, 0 चा 1 चा 0 आणि 0 चा 1. ओके बाळांनो, निगेशन पी बनून झाला, निगेशन क्यू बनून झाला. आता काय बनवायचं पाहून घ्या. पी ऑर निगेशन क्यू. मग पी आहे इथे, निगेशन क्यू आहे इथे, म्हणजे पहिला आणि चौथा कॉलम. बाळांनो ह्या दोघांमध्ये नीट पाहून घ्या काय बनवायचं यांचं. ऑरचं लॉजिक काय, जर दोन्ही 0 आले तर आन्सर 0 लिहायचं, नाही तर आन्सर 1 लिहायचं. किंवा ऑर म्हणजे आपण क्लिअरली घेतो इथे ऍडिशन. मग 1 + 0 1, 1 + 1 होतो 2, पण 2 आकडे नसतो 2 म्हणजे आपण परत किती तो 1 लिहितो. 0 + 0 0, 0 + 1 1. ऑर म्हणजे आपण ऍडिशन घेत असतो. ओके बाळांनो, नेक्स्ट पुढचा निगेशन पी अँड क्यू. ओके, निगेशन पी म्हणजे थर्ड कॉलम आणि क्यू म्हणजे सेकंड कॉलम. बरोबर आहे. आता ह्या दोघांचा बाळांनो घ्यायचा आहे अँड म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. मग 1 × 0 0, 0 × 0 0, 1 × 1 1 आणि 0 × 1 0. ओके बाळांनो, आता लास्ट ज्या दोन्ही राऊंड ब्रॅकेटचा घ्यायचा आहे ऑर. आता ऑर म्हणजे बाळांनो परत ऍडिशन. मग घ्या या दोन कॉलमच्या ऍडिशन येते. 1 + 0 1, 1 + 0 1, 0 + 1 1, 1 + 0 1. ओके बाळांनो, हा आला तुमचं फायनल स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल. बरोबर आहे. आता ते इनपुट आउटपुट टेबलचे फायनल कॉलम पाहून घ्या, कारण की इंटरप्रिटेशन लिहायचं आपल्या इथे. फक्त आपला काय करायचं पाहून घ्या. सिम्बॉलिक फॉर्म, नंतर स्विचिंग टेबल आणि मेन ते लिहायचंय त्याचं इंटरप्रिटेशन लिहायचंय. बरोबर आहे. मग आता याचं इंटरप्रिटेशन लिहायचं बा. मग काय लिहिणार याचं इंटरप्रिटेशन. ओके, हा जो आहे हा लास्ट, हा लॅम्पची कंडिशन दाखवतो. मुद्दा मी बाकी जोडून घेतलं होतं, हे एक्झाम्पल मध्ये दिलेलं नाहीये खाली, तर आपण जोडून घेतलं. हा काय दाखवतो लास्ट, ह्या लॅम्पची कंडिशन. लॅम्पची कंडिशन नेहमी 1 आहे. म्हणजे काय, म्हणजे तुम्ही यातलं कोणतंही स्विच चालू करा, कोणतंही स्विच बंद करा, लॅम्प नेहमी ऑन असणार. बरोबर आहे. म्हणजे ह्या सर्किट मधनं करंट नेहमी फ्लो होणार. बरोबर आहे. मग आता असं मी लिहितो इंटरप्रिटेशन. इंटरप्रिटेशन. ओके बाळांनो, मग आता इंटरप्रिटेशन काय करणार आपण. लास्ट कॉलम contains all 1. Last column contains all 1. बरोबर आहे. Therefore, lamp will always glow. Therefore, the current will always flow through circuit.
बरोबर आहे. दॅट इज जर सर्किट मधनं करंट नेहमी फ्लो होत राहणार आहे, करंट जर फ्लो होत असेल तर मला लॅम्प काय होणार आहे, ग्लो. दॅट इज लॅम्प विल ऑलवेज ग्लो irrespective of status of switches. Irrespective of status of switches. बाळांनो, हे आले याचं इंटरप्रिटेशन. काय इंटरप्रिटेशन पाहून घ्या. फायनल आउटपुट नेहमी 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे फायनल जो कॉलम आला, लास्ट कॉलमची व्हॅल्यू पाहून घ्या, प्रत्येक वेळेस 1 आहे. लास्ट कॉलमची व्हॅल्यू 1 आहे, याचा अर्थ की ते जो लास्ट कॉलम आहे तो लॅम्पची कंडिशन दाखवतो आणि 1 म्हणजे लॅम्प इज ऑलवेज ऑन. म्हणजे याचा अर्थ लॅम्प नेहमी ग्लो करणार आहे. तुम्ही कोणताही स्विच चालू करा, कोणताही स्विच बंद करा, लॅम्प बंद होणार नाही, लॅम्प चालूच राहणार. म्हणजे याचा अर्थ बाळांनो, या सर्किट मधनं करंट नेहमी फ्लो होत राहणार आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळे तो लॅम्प नेहमी ग्लो राहणार आहे, तुमच्या स्विचेसची स्टेट काही असू द्या, बरोबर आहे. ओके, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बाळांनो. स्क्रीनशॉट घ्या. ओके, स्क्रीनशॉट घेतला बाळांनो. क्वेश्चन नंबर 4चं फर्स्ट एक्झाम्पल आलं. आता आपण क्वेश्चन नंबर 4चं सेकंड एक्झाम्पल घेऊया. क्वेश्चन तोच आहे, एक्झाम्पल नंबर 2 फक्त त्यातलं. क्वेश्चन तोच आहे. ओके बाळांनो, परत 3 लाईन्स असतील एकमेकाला पॅरलल. ही तुमची आउटलाईन असते. ओके, पहिल्याच्यात एकच स्विच आहे, दुसऱ्यामध्ये 2 स्विचेस आहे, तिसऱ्यामध्ये ही 2 स्विचेस. ओके, पहिलं स्विच आहे S1, दुसऱ्यामध्ये आहे S1 डॅश, दुसऱ्यातलं दुसरं आहे S2 डॅश, इथे आहे S1 S2. ओके, डायरेक्शन ऑफ करंट इम्पॉर्टंट आहे. डायरेक्शन ऑफ करंट दाखवा. ओके बाळांनो, सिंबॉलिक फॉर्म घ्या बनवायला. त्यानंतर टेबल बनवायचं आपलं. टेबलची संपूर्ण आउटलाईन मागच्या एक्झाम्पल प्रमाणेच असणार आहे. ओके, इंटरप्रिटेशन मात्र मी परत क्लीन करतोय,
कारण की इंटरप्रिटेशन खूप जणांना समजत नाही काय आलेलं असतं. इंटरप्रिटेशन प्रत्येक वेळेस पूर्ण लिहिणार आहे. ओके बाळांनो, बनवला सिम्बॉलिक फॉर्म. ओके, इथे आर आलेलं नाहीये. परत तोच पॉइंट असेल की दोन स्विचेस S1 आणि S2. L स्टँड फॉर लॅम्प. देअरफॉर द सिम्बॉलिक फॉर्म इज 3 पार्ट आहे, 1 2 3. मग 3 पार्ट म्हणजे 3 ब्रॅकेट, 3 लाईन्स, 3 ब्रॅकेट एकमेकाला ऑर मध्ये. ओके, सर्वात पहिले पहिली लाईन पहिला ब्रॅकेट S1. S1 म्हणजे काय बाळांनो? P. दुसरी लाईन दुसरा ब्रॅकेट निगेशन S1 डॅश, निगेशन P अँड निगेशन Q. ओके, आणि तिसरी लाईन तिसरा ब्रॅकेट P अँड Q. ओके बाळांनो, म्हणजे इथे फक्त काय या पॅरलल लाईन्स एकमेकाला ऑर मध्ये आहेत. हे सिरीज मधले स्विचेस एकमेकाला अँड मध्ये आहेत. S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q, डॅश म्हणजे निगेशन. ओके, नंतर बनवायचं आहे तर स्विचिंग टेबल. स्विचिंग टेबल मध्ये सर्वात पहिले P साठी दोन व्हॅल्यूज 1 1 नंतर 0 0. Q साठी 1 0 1 0 नंतर निगेशन P निगेशन Q. ओके, त्यानंतर बाळांनो बनवायचं आहे त्याचा छोटा ब्रॅकेट. पहिल्यांदा बनवायचा निगेशन P अँड निगेशन Q. हा ब्रॅकेट बनवावा लागेल. म्हणजे इथे बनवावा लागणार बाळांनो निगेशन P अँड निगेशन Q. ओके, निगेशन P अँड निगेशन Q. नंतर दुसरा ब्रॅकेट बनवावा लागणार आहे, तो आहे P अँड Q. आणि शेवटी बाळांनो 3 व्हॅल्यूज P, हा पहिला ब्रॅकेट, हा दुसरा ब्रॅकेट. ह्या सगळ्यांचा घ्यायचा आहे ऑर. म्हणजे P ऑर निगेशन P अँड निगेशन Q ऑर P अँड Q. ओके बाळांनो, टेबलची आउटलाईन तयार झाली. व्हॅल्यूज फिलअप करा बाकी सगळे. आता सर्वात पहिले निगेशन P अँड निगेशन Q. निगेशन P इथे, निगेशन Q इथे. ह्या दोघांचा बाळांनो इथे घ्यायचा आहे अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. 0 इंटू 0 0, 1 इंटू 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1. ओके बाळांनो, त्यानंतर P अँड Q. ओके, इथे P आहे, इथे Q आहे. ह्या दोघांचा बाळांनो परत घ्यायचा आहे अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 0 इंटू 0 0. आणि ओके बाळांनो, आता लास्ट खूप महत्वाचं आहे. इथे पिक्चर नीट लक्ष द्या. इथे P और हा ब्रॅकेट और हा ब्रॅकेट, तिघांचा ऑर घ्यायचा आहे. कोणाकोणाचा? P हा फर्स्ट ब्रॅकेट, हा सेकंड ब्रॅकेट. ह्या तिघांचा बाळांनो ऑर घ्यायचा आहे. ऑर म्हणजे काय? ऍडिशन. पहिले 1 प्लस 0 1, 1 प्लस 1 2. पण आपण 2 जरी आला तरी लिहितो 1. मग 1 प्लस 0 प्लस 0 1, 0 प्लस 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 प्लस 0 1. एक मार्किंग पाहून घ्या. कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 5, कॉलम नंबर 6. त्या तिघांची ऍडिशन मी लास्ट कॉलम मध्ये लिहिली. ओके बाळांनो, आता ही लास्ट कॉलम काय आला पाहून घ्या. लास्ट कॉलम काय आला? ओके, आता लास्ट कॉलम आपला इंटरप्रिटेशन लाईटच आहे. पण इकडे बघा, लास्ट कॉलम मध्ये 0 आले असते तर आपण काय म्हणतो? करंट विल नॉट फ्लो. सगळे 1 आले तर करंट विल फ्लो. तर इथे एक प्रॉब्लेम आहे. 3 म्हणजे इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 0 आहे, इथे 1 आहे.
म्हणजे बाळांनो इथे काय होतंय तर नीट लक्षात घ्या. आता हे जे काय आहे पी ही S1 ची कंडिशन, हा S1 ऍक्च्युली स्विच, हा S2 आहे. पाहून घ्या, पी म्हणजे S1 असतो, क्यू म्हणजे S2 असतो. आपला प्रॉब्लेम फक्त या कंडिशनला, या कंडिशनलाच फक्त प्रॉब्लेम. बरोबर आहे, या कंडिशनला आन्सर 0 येते. म्हणजे याचा अर्थ काय, S1 0, 0 म्हणजे ऑफ. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, काय म्हणणार आहे की द लॅम्प विल नॉट ग्लो. काय म्हणणार, द लॅम्प विल नॉट ग्लो, द लॅम्प विल नॉट ग्लो, नॉटच्या खाली अंडरलाईन असेल. द लॅम्प विल नॉट ग्लो when the lamp will not glow when कधी, when S1 is 0, म्हणजे S1 is off, S1 is off, इंटू ब्रॅकेट लिहितो मी 0. बरोबर आहे, S1 ऑफ आहे and S2 is on, इंटू ब्रॅकेट 1. म्हणजे ज्या वेळेस S1 ऑफ आहे, S2 ऑन आहे, त्यावेळेस लॅम्प ग्लो होणार नाही. otherwise lamp will always glow. otherwise lamp will always glow. म्हणजे फक्त एका कंडिशन मध्ये लॅम्प ग्लो होत नाहीये. कोणती कंडिशन आहे, ज्यावेळेस पहिलं स्विच ऑफ आहे आणि दुसरं स्विच ऑन आहे, त्यावेळेस लॅम्प ग्लो होणार नाही. बाकी प्रत्येक केस मध्ये काय होणार, तर लॅम्प ग्लो होणार. मग दिसतंय पहा, एकूण 4 केसेस आपल्या लास्ट कॉलम मध्ये दिसत आहेत. बरोबर, मुद्दाम बाजू झालं, तुम्हाला क्लिअर दिसेल म्हणून. लास्ट कॉलम मध्ये 4 केसेस आहे. 4 केस पैकी एकाच ठिकाणी 0 आलाय, मी त्याला मार्क करून ठेवलेलं आहे. तो 0 कधी आला, ज्यावेळेस पहिलं स्विच ऑफ होतं, दुसरं स्विच ऑन होतं, त्यावेळेसच तो 0 आला. बाकी तिन्ही केस मध्ये 1 आला म्हणजे लॅम्प ग्लो होणार. बरोबर आहे. याचा अर्थ ह्या स्विचचं बाळांनो इंटरप्रिटेशन काय सांगू शकतो आपण, की ज्यावेळेस पहिलं स्विच ऑफ आहे, दुसरं स्विच ऑन आहे, when S1 is off and S2 is on, only in this case lamp will not glow, otherwise lamp will always glow. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बाळांनो. ओके, ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट, थर्ड एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3. क्वेश्चन तोच आहे, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, एक्झाम्पल नंबर 3. Question number 4, example number 3. ओके बाळांनो, एक्झाम्पल नंबर 3 ची आउटलाईन घ्यायची आहे. स्विचिंग सर्किटची आउटलाईन घ्यायची आहे. प्रत्येकाने पटकन ड्रॉ करायची आउटलाईन.
हा S1 S2 डॅश S3 डॅश S1 S2 S3. ओके बाळांनो, करंटची डायरेक्शन दाखवून घ्यायची. ओके बाळांनो, इथं सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. इथे PQ R पण येईल कारण की S3 आलेला आहे. मग R इज स्विच S3, L is the lamp L. ओके बाळांनो, सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा, इथे स्विचिंग टेबल बदलेल. आता इथे 8 व्हॅल्यूजचा स्विचिंग टेबल काढावा लागणार आहे. ओके, सर्किट ड्रॉ केलेलं आहे बाळांनो. सिम्बॉलिक फॉर्म लिहा. ओके, सिम्बॉलिक फॉर्म लिहा. ओके बाळांनो, आता आपण सिम्बॉलिक फॉर्म घेऊया. सिंपल सिम्बॉलिक फॉर्म आहे. तर पहिले 3 स्विचेस एकमेकाला पॅरलल आहे, बरोबर आहे. मग त्यामुळे फक्त असं करतो, ब्रॅकेट टाकतो. काय P और निगेशन Q और निगेशन R. त्यानंतर हे स्विच याला सिरीज मध्ये, म्हणजे इथे येईल अँड इथे स्क्वेअर ब्रॅकेट येईल. पहिला याला P म्हणणार मी, P और S2 म्हणजे Q अँड S3 म्हणजे R. आता आपले भरपूर एक्झाम्पल झाले, त्यामुळे मी हे सिम्बॉलिकल फॉर्म कसा आला हे आता जास्त सांगायची गरज नाहीये. बरोबर आहे. ओके, हा आला बाळांनो सिम्बॉलिक फॉर्म. देअरफॉर याचा इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल ड्रॉ करायचा लगेच प्रत्येकाने. ओके, बेसिक स्टेटमेंट 3 आले, PQR. ओके, मग PQR. आता मी टेबलची आउटलाईन ड्रॉ करतोय. प्रत्येकाने टेबल बनवायला घ्यायचं आहे. R S3 आला म्हणजे R आला. R आला म्हणजे किती व्हॅल्यूज असणार? 8 व्हॅल्यूज असणार आहे टेबलमध्ये. ओके, सर्वात पहिले P. ओके बाळांनो, सर्वात पहिले P. नंतर Q, नंतर R, नंतर निगेशन कोणाकोणाचं आलंय? Qचं आणि Rचं निगेशन आलंय, म्हणजे निगेशन Q.
निगेशन आर. तर एक्झाम्पल मोठं होणार आहे तेव्हा कॉलम बारीक घेतोय मी. पी क्यू आर निगेशन क्यू निगेशन आर. त्यानंतर बघा इकडचा ब्रॅकेट मी बनवून घेतो. सिंपल ब्रॅकेट आहे, तिन्ही एकमेकाला ऑर मध्ये म्हणजे इकडे बनणार हा राऊंड ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यू ऑर निगेशन आर. मी डायरेक्ट कंबाईन करून घेतो कारण की आपण ऍडिशनने घेऊ शकतोय. ओके, त्यानंतर इकडचा राऊंड ब्रॅकेट बनवून घ्यावा लागेल क्यू अँड आर. त्यानंतर बघा पुढे हा स्क्वेअर ब्रॅकेट पी ऑर क्यू अँड आर. आणि फायनली ह्या दोघांचा अँड घ्यायचा आहे. आता स्विचिंग टेबल सुद्धा आपण यापूर्वी बनवलेले आहेत. मला वाटतं एक साईज म्हणजे आपली जवळजवळ ह्याच पॉइंटची हे कमीत कमी 12-13 पेज असणार आहे. त्यामुळे हे आपण यापूर्वी बनवलेलं आहे. इथे फक्त रिव्हिजन चाललेली आहे. पी ऑर निगेशन क्यू पी ऑर निगेशन क्यू और negation R and P or Q and R. ओके बाळांनो, ही आहे टेबलची आउटलाईन. ओके, व्हॅल्यूज फिलअप करायच्या आहेत. टायमिंग संपत आलं, स्पीडली घेतो आता व्हॅल्यूज. ओके, पी साठी 1 1 1 1 0 0 0 0. क्यू साठी 1 1 0 0 1 1 0 0. आर साठी 1 0 1 0 1 0 1 0. निगेशन क्यू चं निगेशन 0 0 1 1 0 0 1 1. आर चं निगेशन 0 1 0 1 0 1 0 1. ओके, त्यानंतर मला आता काय घ्यायचंय पाहून घ्या. पी और निगेशन क्यू और निगेशन आर. इथे म्हणजे 3 कॉलमची, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 5 यांची व्हॅल्यूची ऍडिशन घ्यायची. ओके, 1 + 0 + 0 1, 1 + 0 + 1 2 होईल, पण 2 म्हणजे आपण 1 लिहिणार इथे. 1 + 1 2, 2 + 0 2, पण 2 म्हणजे आपण 1 लिहितो. 1 + 1 + 1 3 होईल, पण आन्सर आपण 1च लिहिणार आहे कारण की इथे 1 आणि 0 असतात, तिसरा नंबर कोणताच नसतो. मग 1 पेक्षा मोठी आली प्रत्येक व्हॅल्यू आपण 1 कन्सिडर करतो. 0 + 0 + 0 0, 0 + 0 + 1 1, 0 + 1 + 0 1, 0 + 1 + 1 2, पण लिहिणार आपण 1. ओके, त्यानंतर बघा क्यू अँड आर. बरोबर आहे, क्यू अँड आर म्हणजे हे 2 कॉलम. मग क्यू अँड आर यांचं मल्टिप्लिकेशन 1 0 0 0 1 0 0 0. त्यानंतर बाळांनो या क्यू अँड आर म्हणजे हा कॉलम आणि हा पी, या दोघांचा ऑर म्हणजे ऍडिशन. 1 + 1 2 म्हणजे 1 लिहिणार आपण. 1 1 1, त्यानंतर 0 0, सॉरी ऑर आहे ना, ऍडिशन म्हणजे 1 येईल. ओके, 0 0. आणि बघा लास्ट कॉलम म्हणजे ह्या 2 कॉलमचा इथे घ्यायचा अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. 1 × 1 1, 1 × 1 1, 1 × 1 1, 1 × 1 1, 1 × 0 × 1 0 0 0 0. ओके बाळांनो, हे असेल तुमचं फायनल इनपुट आउटपुट टेबलचं आउटपुट. ओके, याचं इंटरप्रिटेशन लिहायचंय.
इंटरप्रिटेशन. ओके बाळांनो, काय येईल इंटरप्रिटेशन? तुम्हाला जो लास्ट कॉलम आहे मला वाटतं तो पी सारखा दिसेल पा. ओके म्हणजे आपण इथे काय म्हणू शकतो बाळांनो? द लास्ट कॉलम अँड फर्स्ट कॉलम आर आयडेंटिकल. लास्ट कॉलम and first column are identical. Therefore